बघा कोण सांगताय जंगलामध्ये कोणते कोणते प्राणी असतात? वाघ, सिंह, बाज, हा चिमणी पण असते. अजून बिबट्या, कोल्हा, हत्ती, बस. ठीक आहे. आता मध्ये मध्ये बोलायचं नाही. ठीक आहे. जंगलामध्ये विविध प्रकारचे प्राणी असतात आणि तुम्हाला त्या प्राण्यांची सगळ्यांना नावे माहिती आहेत, बरोबर ना? पण त्या जंगलामध्ये एक विचित्र प्राणी होता, त्याचं नाव होतं उंदीर मामा. आपल्या घरी करतो, आपले कपडे खातो, आपली स्कूल बॅग खातो आणि गणपती बाप्पा त्याच्यावर बसून येतात, आहे की नाही? मग असा एक उंदीर मामा होतो. पण त्या उंदराची असते वेगळीच गोष्ट. त्या उंदराला असतात 5 शेपट्या. किती शेपट्या? 5. किती शेपट्या? 5. मग काय होतं, एक दिवशी उंदीर मामा मस्त फिरतो, बाहेर निघतो, म्हणतो आता चला बाबा, आता जंगलात बसून बसून घरात बसून कंटाळा आलाय. काय आलाय? कंटाळा. तुम्हाला होतं ना कधी कधी घरात बसून कंटाळा, म्हणून शेतावर फिरायला, बरोबर आहे ना? बांधावर जाता, ऊस खाता, पळता, आहे नाही? मग उंदीर मामा पण बाहेर गेले. उंदीर मामा जसे बाहेर गेले तसे लगेच त्याला सगळे चिडवायला लागले. 5 शेपटीचा उंदीर, 5 शेपटीचा उंदीर. काय म्हणायला लागले त्यांना? 5 शेपटीचा उंदीर, 5 शेपटीचा उंदीर. मग काय झालं? तो म्हणतो आता नाही बाबा, आता मला सगळे चिडवतात, आता मी काय करतो, जातो आणि नागाच्या दुकानातून ना एक शेपटी कट करून येतो. उंदीर मामा जातात आणि एक शेपटी कट करतात. किती राहिले? 5 मधनं 1 गेल्यावर आपण शिकलो आता 5 मधनं 1 गेले म्हणजे किती राहिले? 4. मग काय दुसऱ्या दिवशी उंदीर मामा खातात, मस्त जातात, पण लगेच त्याला सगळे चिडवतात. काय चिडवत असतील आता? 4 शेपटीचा उंदीर, 4 शेपटीचा उंदीर. मग नंतर काय होतं, तो पुन्हा दुःखी होतो, म्हणतो आता तर मी 1 शेपटी गाठ केली, 4 राहिला तरी पण मला सगळे चिडवतात. मग तो पुन्हा जातो नावाच्या दुकानामधनं. मग 4 मायनस काय करतो? 1 म्हणजे 3 राहतात. 4 मधनं 1. मग काय करतो आपण? 4 मधनं 1 गेला म्हणजे 4 मधनं आपण काय केले? 1 कट केले. आता किती राहिले? 3 राहिले, बरोबर आहे ना? मग तो दुसऱ्या दिवशी जातो आणि आवरतो आणि पुन्हा त्याला आता वाटतं मला कुणीच काही म्हणणार नाही. पुन्हा सगळे जण म्हणतात 3 शेपटीचा उंदीर, 3 शेपटीचा उंदीर. तो आता खूप रागावला आहे. आता म्हणतो नाही, आता मी जातो आणि काय करतो, पुन्हा अजून 1 शेपटी काय करतो? कमी करतो. कमी करणे, लेस करणे, वजा करणे, ह्याला काय म्हणतात? वजाबाकी. याला काय म्हणतात? वजाबाकी. मग तो काय करतो? 3 शेपटी मधनं 1 शेपटी कमी करतो. किती शेपट्या राहिल्या त्याला आता? 2. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा आवरून बाहेर जातो. मग त्याला काय म्हणतात रे? 2 शेपटीचा उंदीर, 2 शेपटीचा उंदीर. मग काय करायचं? आता तो म्हणतो मी 1 शेपटी गाठ केली, 5 मधनं तर 4 शेपटी वाला चिडवलं, 4 मधनं पुन्हा 1 कमी केलं, 3 शेपटीचं चिडवलं, 3 मधनं पुन्हा 1 कमी केलं तर 2 शेपटीचं चिडवलं. आता मी जातो आणि 2 मधनं 1 शेपटी पुन्हा कट करतो. मग किती शेपटी राहणार त्याला आता? 1 शेपटीचा उंदीर. आणि तो काय करतो? आता तो खुशीत असतो आणि तो जातो आणि मग काय करतो? तो गेल्यानंतर सगळे जण त्याला चिडवायला लागतात. काय चिडवायला लागतील आता ते? 1 शेपटीचा उंदीर, 1 शेपटीचा उंदीर. मग पुन्हा तो जातो, तो म्हणतो आता मला ही शेपटीच नको. मग काय करतो मी पण शेपटी कट करतो. मग पुन्हा तो नावाच्या दुकानात जातो आणि तो सगळ्या शेपट्या कट करतो आणि पुन्हा बाहेर येतो. त्याला पुन्हा काय म्हणतात माहिती का? बिना शेपटीचा उंदीर, बिना शेपटीचा उंदीर. तर विद्यार्थ्यांनो, आपल्याला हे शिकायचं आहे की लोकांच्या म्हणण्यानुसार वागायचं नाही. जर आपण चांगले असू आपल्याला माहिती पाहिजे. जर आपल्याला
लोकांच्या ह्याच्यावर आपण चांगले असलो तर आपण कधीच यशस्वी होऊ शकत नाही. लोकांचं जर आपण ऐकून जर आपल्या गोष्टी करत असलो, लोक आपल्याला जगू पण देत नाही. बरोबर आहे ना? जिंकलो तरी आपल्याला नाव आठवतं, हारलं तरी आपल्याला नाव आठवतं. बरोबर आहे ना? मग त्यावेळेस आपण आपली बुद्धी वापरायची, लोकांच्या म्हणण्यानुसार आपण वागायचं नाही. ओके, समजली गोष्ट? आवडली गोष्ट?